श्री संत भगवान बाबांनी वयाच्या 14व्या वर्षी त्या घरातल्या जमलेल्या सगळ्या मंडळीकडे पाहिलं आणि आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेकडे पाहिलं. माळ हातात धरली आणि क्रांती घडवायची असेल तर सगळेजण हिच्याकडे पहा. आबा पण आधी घरी चल, या लोकांच्या समोर काय काय बोलतोयस, काय मांडतोयस. आबा म्हणाला मी असा घरी येणारा नाही. मग का मंदिरातच बसणार आहेस? मंदिरात बसणार नाही, पण तुम्हाला माळकरी केल्याशिवाय, तुम्ही सगळ्यांनी तुळशीची पवित्र माळ आपल्या गळ्यात घातल्याशिवाय मी घरी येणार नाही, मंदिरातच बसणार आहे. ही क्रांती, तुळशीच्या माळेची क्रांती पुढे एवढी मोठी झाली महाराज, पण याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. तुम्ही ज्या दिवशीपर्यंत सगळेच्या सगळे माझ्या घरातले सगळे तुळशीच्या पवित्र माळा घालून ही हिंसा बंद करणार नाहीत ना, हा, तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही. एक एक वाक्य दोनदा दोनदा म्हणावं लागतं तेव्हा पटतंय ते पुढे समोरच्याला. तिथं पटल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हा माझा स्वभाव आहे. त्यामुळं दोनदा दोनदा वाक्य उच्चारावं लागेल मला. काही तुळशीच्या पवित्र माळेचं महत्त्व आबांनी घरच्या लोकांना सांगावं. तुळशीची पवित्र माळ सगळ्यांच्या गळ्यामध्ये टाकल्याशिवाय आबा घरी जाणार नाही. हा अट्टहास, हे व्रत 14 वर्षाच्या मुलानं घ्यावं. याच्यावर झालेला परिणाम तुबाजी पाटलांनी पाहावा की वारीचा केवढा मोठा परिणाम माझ्या लेकरावर झालाय. आणि मग म्हणावं तू जर घरी येणार नसशील, तुला जर हे आवडत नसेल, तर आजच्या आज आम्ही तुळशीची पवित्र माळ प्रत्येकाच्या गळ्यामध्ये घालूनच तुला घरी घेऊन जाणार. आणि त्याच मारुतीच्या मंदिरात सुपे सावरगावच्या बाबांच्या घरच्या सगळ्या मंडळींनी तुळशीची पवित्र माळ आपल्या गळ्यामध्ये घातली. गावकरी मंडळी जमा झालेली होती. सर्वांनी एकच जयघोष केला, तुळशीची माळ घालणे आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि मग घरात सुद्धा भजन कीर्तनाला सुरुवात झाली. रोज स्वतःच्या घरी सुद्धा भजन, नवचैतन्य, सगळं नवचैतन्य अवतरलं त्या वाड्यामध्ये. आईच्या आनंदाला पारावार नाही. वारीला जाताना परमार्थाचे बीज अंतकरणामध्ये रोवलं गेलं, रुजलं गेलं आणि त्याचा वारीहून परत आल्याबरोबर वटवृक्ष झाला. घरच्या लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. एकदाचा आबा घरी आला, पुन्हा कामाला सुरुवात झाली. पण आबाजींचं लक्ष कामात कुठे होतं? गुरे जनावरे सांभाळण्यात कुठं लक्ष होतं? एकच वेड लागलं होतं. या समाजातल्या रूढी परंपरा बंद करून पांडुरंगाचं चिंतन घराघरापर्यंत पोहोचवणं, याचं वेड त्या वेडानं झपाटलेली आबा. आणि याच वेळी एका सत्पुरुषाची भेट आबाजींसोबत झाली. मनात त्या विचाराचं काहूर पेटावं, ती ज्योत पेटावी आणि तिथं ज्यानं हातात धरलेली ज्योत आहे त्याचीच भेट व्हावी. पाटोद्याच्या जवळ पोंडुळ नावाचं गाव आहे. नारायणगडाचा इतिहास. भेट कोणाची झाली म्हणाल तुम्ही? 14व्या वर्षी भेट झाली नगद नारायण महाराजांची. जो नारायणगड म्हणून प्रसिद्ध आहे, जिथं बाबा 37 वर्ष राहिले आणि सेवा केली सगळ्यांची. त्या पोंडुळच्या जवळ सुरुळे गाव आहे. सुरुळे गाव, भरपूर पाणी त्या गावाला, जमीन चांगली, सधन शेती. आणि याच गावात औडंबराच्या घराण्यामध्ये एका मुलाचा जन्म झाला होता. जन्मतः तो विरक्त होता, शुकदेवांसारखा जन्मतः विरक्त. धन संपत्ती जमीन जुमला यात अजिबात मन लागत नव्हतं. सतत नामस्मरण, सततम कीर्तयंतो माम.
दृढ निश्चयानं सतत देवाचं भजन आणि नामचिंतन चालू. जे भेटेल त्याचं प्रवचन ऐकावं, कीर्तन ऐकावं. यातच त्या नारायणाला गोडी लागलेली होती, ज्याचं नाव होतं नारायण. घरातले सर्व लोक शेती करत होते, पण नारायण मात्र सतत नामस्मरणात बुडालेले. श्रीमन्नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण
हरिनामाचा जप केल्यानं काय होतं? हरिनामाचा जप केल्यानं काय होतं? माणसाला हरी पण येतं. राम म्हणता रामची पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे. नारायणगडाचा इतिहास सांगतोय. नारायणगड निर्माण कसा झाला? संसारात रस नाही कोणाला? नारायणाला. हरिनामाच्या चिंतनामध्ये व्यस्त आणि एकांत मिळावा म्हणून नारायणाने डोंगराचा आश्रय केला. झाडे झुडपे काटे कुटे सर्व वेचून साफ केली त्या डोंगरावरची आणि सुंदर अशी जागा निर्माण केली. ती जागा तयार करत असताना एक स्वयंभू शिवलिंग तिथं सापडलं. आता जिथं नारायणगड आहे तिथं. ऐका इतिहास. आणि मग त्या शिवलिंगाच्या जवळच बसून चिंतन करायला सुरू केलं त्या नारायणाने. सतत चिंतन. एकदा हेच नारायण पंढरपूरला गेले. पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन झाल्यानंतर तिथं दोन भक्त बसलेले होते. एक महादेव आणि दुसरे शेटीबा. ध्यानस्थ. आणि हे नारायण पांडुरंगाचं दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात परतताना त्या शेटीबाला आणि महादेवांना नारायण दिसल्याबरोबर त्या नारायणामध्ये पांडुरंगाची झलक दिसत होती. गुरुजी, यालाच म्हणतात हरिरूप होणे. भजनाने माणूस हरिरूप होतो. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंता आणि चिंतन ह्या दोन गोष्टी फार वेगळ्या नाहीत. सुभाषित आहे गोड. चिता चिंता समाख्याता बिंदू मात्रेन विशेषता. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. सजीव माणसाला जाळते तिचं नाव चिंता आहे. पण चिंतनाने सजीवात प्रत्यक्ष परमात्मा अवतरित होतो. तद्रूप होऊन त्या नारायणाचं, त्या पंढरीनाथाचं चिंतन करावं. आणि त्या नारायणामध्येच या दोघा भाविकांना, भक्तांना प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन होत होतं. पांडुरंगाच्या मूर्तीसारखे नारायण दिसले. त्या दोघांनी उठून त्यांचे पाय धरले आणि आम्हालाही तुमच्या बरोबर घेऊन जा बाबा. तुमच्यात आम्हाला परमात्मा दिसतोय. कारण चिंतनाने ती अवस्था त्यांना प्राप्त झाली होती. एक आळी असते बघा, आळी. आळी ती भिंगुरटी टोकदार असा काट्यासारखा तिला दात असतो. आणि ती घरातली आळी, ती भिंगुरटी बाहेरून फिरून येते. त्या आळीला उचलते आणि आपल्या घरट्यात नेऊन ठेवते, आपल्या घरात. आणि ती बाहेरून फिरून आली भिंगुरटी की तिला येऊन टोचा मारते टचकन. पुन्हा उडते, पुन्हा बाहेरून येते, टोचा मारते टचकन. एक सांगू, आळी तिचं सर्वस्व विसरते आणि तिच्या डोक्यात एकच राहतं. काय? हो, टचकन. तिच्या डोक्यात एकच, आता भिंगुरटी येईल, आता भिंगुरटी येईल, मला काटा मारील, मला काटा मारील. आता भिंगुरटी येईल, आता भिंगुरटी म्हणता 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 आळीला पंख फुटतात. आळीलाच पंख फुटले त्या भिंगुरटीचं स्मरण करून करून. सीताफळीवर 4 दिवस राहणाऱ्या साप, लाल असलेला साप हिरवा होऊन जातो एका महिन्यात. रावण रामाच्या धास्तीनं, रामाच्या भीतीनं सतत झोपेत सुद्धा राम रामच म्हणत होता. आणि शेवटी रावणाला सुद्धा ती अवस्था प्राप्त झाली होती, लक्षात ठेवा. कंस
जेवताना ताटात सुद्धा कृष्ण दिसायचा त्याला, कृष्ण रूपच झाला होता तो सुद्धा. अहो विरोधानं करा प्रेमानं करा, त्या देवाचं जर सारखं चिंतन केलं तुम्ही तर ती अवस्था प्राप्त होते. बीज कसंही टाकलं तरी ते उगवणारच आहे, उलट टाका सुलट टाका. मग या नारायण महाराजांमध्येच या दोघा भाविकांना पांडुरंगाचं दर्शन, दोघेही सोबत गेले. त्या लोकांची पाऊलं डोंगराकडे गेली. त्याच डोंगरावर जाऊन नारायण महाराजांच्या संगतीमध्ये हे तपश्चर्या करू लागले. हळूहळू 4 गावचे लोक त्या माळावर येत असत, जिथे आता फार विशाल भव्य असा नारायणगड आहे. लोक भक्ती मार्गाकडे वळायला लागले, लोकांना समाधान वाटू लागलं. अशा चिंतनीय महात्म्याच्या संगतीमध्ये दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुषा. विशेष झालं बाबा, नारायण महाराजांचं ज्यांनी दर्शन घेतलं त्याच्यावर कृपा होऊ लागली. विशेष कधी लागलीच, दर्शन घेतलं की कृपा, वेळ नाही तिथे. हो, गोळी घेतली की ताप उतरतोच, पॅरासिटामॉल. तसं दर्शन झाल्याबरोबर लोकांचे पाप ताप जायला सुरुवात झाली. म्हणून लोक 4-10 गावामध्ये लोकांनी सांगितलं, अरे ते नारायण महाराज फार पुण्यशील आहेत, महात्मा आहेत. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर ताबडतोब गुण येतो, घरात सौख्य नांदायला सुरुवात होते. इथं उधारी नाही, नगद उधारीचं काम नाही. म्हणून लोक पुढे पुढे त्यांना नगद नारायण म्हणू लागले. आणि तेथेच एक लोकांनी त्यांना राऊळ बांधण्यासाठी विनंती केली. तिथंच एक मोठं राऊळ बांधलं, विठ्ठल रुक्माईची स्थापना केली नारायण बाबांनी. त्यांनाच नगद नारायण महाराज म्हणायचे लोक. हा सर्व पसारा उभा केला. सर्व पसारा उभा केल्यानंतर लोकांनी विचार केला, हे सगळं नारायण महाराजांमुळे झालंय. म्हणून हा जो गड आहे आपल्या भक्तीचा, त्या गडाचं नाव सुद्धा आपण नारायणगड ठेवूया. आणि तेव्हापासून तो नारायणगड झाला. नगद नारायण महाराज की जय. आता या संस्थानाचं स्वरूप फार मोठं व्हायला लागलं. नारायण बाबा नंतर महादेव बाबा, नंतर शेटी बाबा, नंतर गोविंद बाबा, त्याच्यानंतर नरसू महाराज, त्याच्यानंतर महादेव बाबा दुसरे, यांनी या गडाचं कार्य पाहिलं. आणि आता माणिक बाबा, महंत माणिक म्हणत असत लोक त्यांना. माणिक बाबा हे नारायणगडाचे गादीचा वारस म्हणून कार्यभार पाहत होते. अखंड नामस्मरण करणारा हा महात्मा नारायणगडाच्या गादीवर अध्यात्माचा गाढा अभ्यास, शुद्ध आचरण, प्रत्येक गावामध्ये या महंताची ख्याती. एकादशीला आसपासची मंडळी गडावर यायची, नारायणगडावर दर्शनासाठी. आणि एका अशाच एकादशीला कौतिका माता आणि तोबाजी पाटील आबाला सोबत घेऊन, कारण हे वंश परंपरेनं चालत आलेली नारायणगडांची भक्ती घरामध्ये होती, सानप परिवारामध्ये. आबाला घेऊन ते नारायणगडावर गेले. उंच डोंगरावर सपाट जमीन, पिंपळाचं विस्तीर्ण आणि मोठं झाड. जेव्हा बघावं तेव्हा माणिक बाबा त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले दिसायचे. 100-150 वर्षाचं ते झाड होतं. सगळ्यांची दर्शनं झाली, सर्व समाध्यांची दर्शनं घेतली. ते छोटासा आबा त्या नगद नारायण महाराजांच्या समाधीजवळच डोळे मिटून जे बसला ते उठायला तयार नाही. पंढरपुरातलं विचार चक्र त्याच्या डोक्यात इथं सुद्धा सुरू झालं. 3 तास पाटील गेले आणि असं हलवून उठवलं. आबा, अरे डोळे मिटून काय बसलायस? दिवस मावळतीला गेलाय, गाव दूर आहे, निघायचंय. बाबा तुम्ही घरी जा, मला आता घरी येण्याची इच्छा नाही. गुरुजी, मला आता घरी येण्याची इच्छा नाही, मला इथंच राहण्याची इच्छा आहे.
आईनं सुद्धा समजूत घातली, बाळा असं काय करतोय, चल घरी. तेवढ्यात माणिक बाबा आले. त्या आबांचा हट्ट पाहिला आणि माणिक बाबांनी सांगितलं, अरे पोराचा एवढा हट्ट आहे, राहू द्या ना माझ्याजवळ, काही दिवस राहील, मग करमणार नाही, तुमची आठवण येईल, परत येईल. म्हणून तुबाजी पाटील आणि कौतिका माता परतले आणि आबा मात्र त्या नारायणगडावर थांबले. पहाटे उठणे, स्नान करणे, काकडा भजन करणे, पोथी वाचणे, खराट्याने गडाची स्वच्छता करणे, गायी चारायला घेऊन जाणे, भाविक आलेल्या भाविकांची सेवा करणे, देखभाल करणे, मन लावून जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हाची दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी, मग तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पानये. खूप सेवा, खूप सेवा, सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. सेवा में लाल होना पडता है. आणि पुढच्या एकादशीला 15 दिवस आबा तिथं थांबल्यानंतर आबांचे भाऊ, मोठे भाऊ ज्ञानबा आबाला न्यायला आले. पण आबाने सांगितलं, भाऊ मला न्यायचं असेल गावाकडे तर बाबांची परवानगी काढावी लागेल, मी बाबांच्या परवानगीशिवाय येणार नाही. आई वडिलांना वाटलं होतं जाईल 4-2 दिवसामध्ये याच्या डोक्यातलं खूळ. पण काही केल्या घराची आठवण याला येत नव्हती. मग बाबांनी सांगितलं, अरे भाऊ न्यायला आला, मायबाप वाट पाहत असतील, 2 दिवस तरी जाऊन ये. मग सुपे सावरगावला पुन्हा बाबा गेले. 2च दिवस राहिले, पण मन कशातच लागत नव्हतं. पुन्हा गडाकडे सकाळी सकाळी न्याहारीची भाकरी बांधून घेतली. सकाळी दिवसाबरोबर आबा पुन्हा नारायणगडाच्या दिशेने. येण्याला उशीर झाला, दुपारी 2-3 वाजले पोहोचायला. सेवेकऱ्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं बाबा सिरसगावला गेलेले आहेत भिक्षेसाठी. गडाला लोक देत असत, धान्य वगैरे देत असत, ते आणायला बाबा जात असत. न थांबता, एक क्षणही न थांबता, फक्त माणिक महंताची भेट घेण्यासाठी. कारण त्या माणिक महंताशिवाय यांना करमत नसे. सिरसगाव गाठलं, पण दुर्दैव बाबा तिथून मादळ मोहीला गेले होते. पुढे लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी यांना चैनच पडेना. शिरसगावावरून दिवस मावळतीला गेला असताना सुद्धा आबा मादळ मोहीला, अंधार पडला जाईपर्यंत. आणि येऊन मंदिरात, मारुतीच्या मंदिरामध्ये बसले, पण तिथेही बाबा दिसनात. बाबा कुठे गेले तर बैठक चालू होती गावातल्या लोकांसोबत. बाबा त्या बैठकीत पोहोचले आणि महंतांना पाहिलं. माणिक बाबांना पाहिल्याबरोबर भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. गुरुचा मुख पाहिल्याबरोबर आनंद गेला, आनंदी आनंद झाला. बाबांनी, माणिक महंतांनी जास्त चौकशी तिथं केली नाही गावकऱ्यांच्या समोर. आबा उठले, पुन्हा मंदिरात गेले. आईनं बांधून दिलेली भाकरी होती, सोडली, खायला बसले. इकडे माणिक महंतांना जेवायला खूप छान पंचपक्वान्नाचा बेत केलेला होता. जेवायला सुरुवात करताना पहिला घास घ्यायचाय असा घास उचलला आणि आबाची आठवण आली. अरे मी बैठकीत होतो, लेकरू कुठून आलंय माझ्या डोक्यात नाही.
14 वर्षाचं पोर तिथून चालत आलंय 25-30 किलोमीटर माझ्यापर्यंत येऊन पोहोचलंय, पण मी त्याला बोललो नाही कुठे आहे. तसाच घास खाली ठेवला आणि माणिक महंत उठले, कुठे आहे माझा आबा. लोकांनी सांगितलं मंदिरात आहे. तर शिळे झालेली ते तुकडे फोडीत होते, तुकडे तुकडे भाकरीचे खात होते. काय निष्ठा असेल. आणि मग ते पाहिलं महंतांनी, हातात कंदील आहे, अंधार पडलेला आहे. आबा भाकरी कोणी दिली तुला, तुला भाकरी दिली कोणी. थोडा ऐकू दे. बाबा मी घरूनच आणली, माझ्या आईनं बांधून दिली. बर, कधी निघालास घरून. सकाळी सकाळी निघालो बाबा. पायी आलास. हो बाबा, गडावर आलो, शिरसगावला आलो, तुमचा पत्ता नाही लागला म्हणून इथपर्यंत आलो बाबा. मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं बाबा. अरे मी दिलं असतं ना दर्शन, उद्या सकाळी गडावरच थांबायचं ना वेड्या. नाही बाबा, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय गडावर कसं थांबायचं, आधी तुमचं दर्शन. आता इथे जेवू नकोस, माझ्यासोबत जेवायला चल. हातातला घास खाली ठेवून मी आलोय. माणिक महंतांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. निष्ठा असावी तर अशी. होय गुरुजी, आताचे तुमचे शिष्य तुम्हालाच म्हणते तंबाखू चोळून देता का. यायलेत ना. हो. आदरणीय आपले लाडके आमदार, सर्वांचं लाडकं लेकरू 10 मिनिटात यायले. इतक्या लांब माझ्यासाठी तू चालत आलायस, काय निष्ठा आहे. चाहे सारे तीर्थ फिर लो, चाहे सारे तीर्थ फिर लो, घूम आओ संसार. शरण गुरु की जो नहीं आया जीवन है बेकार. शरण गुरु की जो नहीं आया जीवन है बेकार. चाहे सारे तीर्थ फिर लो, चाहे सारे तीर्थ फिर लो, घूम आओ संसार. शरण गुरु की जो नहीं आया जीवन है बेकार. शरण गुरु की जो नहीं आया जीवन है बेकार. हे शरण गुरु की जो नहीं आया जीवन है बेकार. पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. हे शरण गुरु की जो नहीं आया जीवन है बेकार. शरण गुरु की जो नहीं एकादशीला यात्रा भरायची थोडीफार.